मित्रांनो, भाजपचे नेते आणि कार्यकर्ते कोणत्या वेळेला काय करू शकतील हे सांगता येत नाही। आता आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात उभं राहून एक वक्तव्य केलेलं आहे। ते म्हणजे आंबेडकर या नावाचा जप करणं आता फॅशन झालेली आहे। काही लोक तर आंबेडकर नावाचा इतका जप करतात की जर तेवढा जप देवाच्या नावाचा केला असता तर तुम्हाला स्वर्गप्राप्ती झाली असती, असं अमित शहा यांचं म्हणणं आहे। मला आता त्यांना एवढंच सांगावंसं वाटतंय की ज्या सभागृहामध्ये तुम्ही उभे आहात ते सभागृह संविधानाच्या आदेशानुसार चालतंय, संविधानावर चालतंय आणि ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे। आणि ज्या पदावर तुम्ही बसलेला आहात, जे पद भोगताय गृहमंत्रालयाचं, ते पद सुद्धा संविधानामुळेच तुमच्या गळ्यात पडलेलं आहे। तुम्ही त्या पदाचा उपभोग घेताय आणि सगळी जे भारताची सूत्र आहेत गृहमंत्रालयाची ती चालवतायत ते फक्त आणि फक्त संविधानामुळेच। आणि काही लोक बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत असतील तर काय चूक आहे? अरे, ज्या वेळेला पाण्याला स्पर्श करायची परवानगी नव्हती त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी पाणी खुलं केलंय। ज्या वेळेला शिक्षणाची दारं बंद होती त्यावेळेला शिक्षणाची दारं सर्वांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खुली केलेली आहेत। अरे, स्त्रियांना घराच्या बाहेर पडायची परवानगी नव्हती त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी समानतेचा कायदा आणला होता। आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही एक गोष्ट विसरताय की आपला देश कोणत्या धर्मग्रंथाच्या आधारावर चालत नाही, तर आपला देश चालतो ते फक्त आणि फक्त संविधानावर, संविधानाच्या मूलभूत हक्कांवर किंवा संविधानाच्या मार्गाने आपण चालतो। लोकशाही जी चालली आहे ना आपली, ती फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानांमुळेच। आता हे अमित शहा यांना कळणं जरा अवघड आहे, कारण ते कधी शाखेतून बाहेर आलेच नाहीत। हेगडेवार, गोळवळकर, सावरकर यांच्या पुस्तकातून जेव्हा बाहेरची पुस्तकं तुम्ही वाचाल त्यावेळेला कळेल की आंबेडकर काय आहेत आणि आंबेडकर या नावाची दहशत काय आहे। अरे, तुम्ही त्यावेळेला सुद्धा बाबासाहेब आंबेडकर या नावाला घाबरत होतात, आता सुद्धा तुम्ही आंबेडकर या नावाला घाबरता आणि पुढे सुद्धा आंबेडकर या नावाला घाबरतच राहाल। हे त्रिकालवादी सत्य आहे। तर घाबरू नका, आंबेडकर समजून घ्या आणि मग बोला आंबेडकरांवर। जय भीम।